पुरुषाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो असं म्हटलं जातं. हे झालं पुरुषांबद्दल. आणि बायकांचं काय? खरं तर त्यांच्याही हृदयाचा रस्ता त्यांच्या पोटातूनच जातो. 100 99 माणसे ही खवय्ये असतातच. आमची ही पण खवय्ये कॅटेगरीतलीच आहे बरं का. एखादा रसिक प्रेक्षक गाण्यांच्या मैफिलीत तल्लीन होऊन रसपान करतो, अगदी तशीच माझी बायको देखील मी बनवलेल्या एकूण एक पदार्थाचा आस्वाद घेत असते. अहो इतकंच काय, तर मी बनवलेला प्रत्येक पदार्थ ती बरोबर ओळखते. मी कोणी प्रोफेशनल शेफ वगैरे नाही हा. हवं तर काळजी वाहू नवरा म्हणावा. दमून आलेल्या नवऱ्याची बायको गरम वाफाळता चहा हातात आणून देतेच ना. मग आपण बायकोची काळजी केली तर बिघडतं कुठे? काही पुरुषांना वाटतो यात कमीपणा. हे बायकोचं काम, हे पुरुषाचं काम, अशी वाटणी करणं मनाला आणि बुद्धीलाही पटत नाही. मला असं वाटतं, या बदलाची सुरुवात माणसानं स्वतःच्या घरापासून करावी. ती मीही केली आहे. अगदी गृहकृत्य दक्ष पदवी मला बहाल करावी, अशा उत्तम पद्धतीने मी माझे घर सांभाळू शकतो. हाती घेतलेली गोष्ट यशस्वीपणे तडीस न्यायची हे एकदा मनाने ठरवले की झालं. तुकाराम महाराज म्हणतात ना, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. धन्यवाद.